रामकृष्ण हरी. कसे आहात आपण सर्वजण? तर आज आलो होतो वेरुळे ते दर्शनासाठी. मुलांना सुट्टी होती आणि अमावस्या पण होती. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी बाबाजी आपल्याला वेरुळला भेटतात. बाबाजींचे आपल्याला दर्शन होते, शांतिगिरी महाराजांची. तर मी आज आलो होतो माझ्या फॅमिलीसोबत. गाडी वगैरे पार्किंगला लागली आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढून घेऊ आपण पण. आपला व्लॉग सर्वांना दाखवण्यासाठी काम येईल. आणि इकडे समोर आम्ही हा जो सभा मंडप आहे इथे जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे. हे बघा समोर मूर्ती आहे बाबाजींची. इथे 12 वाजता बाबाजींची आरती होती आणि आरती झाल्यानंतर खाली महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पण असते. हे बघू शकता तुम्ही, भरपूर भक्तजण इथे जमलेले असतात दर्शनासाठी. ही जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती इकडे समोर महाप्रसाद देत आहे आणि मी पण तिथून प्रसाद घेतला होता. हे बघू शकता, अशा प्रकारे मोठमोठ्याचा प्रसाद देत होते. इकडे समोर खाली जेवणाची सोय केली असते महाप्रसादाची. इतर अमावस्याला अशा प्रकारे जेवण असतं तिथं. खिचडी, भात, शिरा आणि वरणपोळी. सुंदर अशा प्रकारे उत्तम चवीदार जेवण मिळतं इथं. आणि मग जेवण केल्यानंतर आम्ही समोर निघालो होतो बाबाजींच्या दर्शनासाठी आणि तिकडं श्रमदान करण्यासाठी. जिकडे श्रमदान चालू असते त्या साईडला बाबाजी आपल्याला भेटतात. आणि आपलं काही समजा दुःख असेल, काही अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी बाबाजी आपल्याला मार्गदर्शन करतात. ज्यांना आवड आहे, ज्यांनी बाबाजींना गुरु मानलेले ते सर्व भक्तजण इकडे ह्या साईडला येतात. आईबापाची व गुरुची मर्यादा टाकून डोंगर जरी कमावले तरी ते शून्य आहेत. ते काही कामाचे नाही. म्हणजे आईवडिलांच्या मर्यादेमध्ये आपण राहायला पाहिजे आणि आपले जे गुरु आहेत त्या गुरूंच्या पण आपण मर्यादेमध्ये राहायला पाहिजे. गुरु सांगतील तसे आपण वागायला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. आणि ते जनार्दन स्वामी महाराजांचे वाक्य आहे ते. आणि ते लाकडी सागवानाचे हे मंदिर आहे. खूप सुंदर अशा प्रकारे बनवलेले असतात. इकडे समोर आहे, इथं गोशाळा आहे, इथं गाई आहे. इकडे समोर जो मोठा आहे शेत आहे. या साईडला इथं आम्ही आंब्याच्या बगीच्यामध्ये आलो होतो. इथे श्रमदान करण्यासाठी सर्व भक्तजन जमा झाले होते. खूप निवांत आहे वातावरण. त्यानंतर सर्वजण आले आणि श्रमदानाचे काम सुरू झाले आहे. इथे जे दगड पडलेले आहे, ही माती, ते साफसफाई करायचे काम होतं आज. जो इच्छुक आहे तो माणूस इथे येऊन श्रमदान करतो. कोणाला काही बळजबरी वगैरे नसते. ज्यांना आवड आहे बाबाजींच्या सानिध्यात राहायची, ही बघा माझी मुलगी ईश्वरी, तीसुद्धा काम करू लागत आहे. लहान मुलं बी थोडंफार त्यांच्या आईवडिलांचं बघून थोडंसं काम करायचा प्रयत्न करतात. सर्वजण इथं काम करत आहे आणि सर्व आनंदामध्ये आहे. बाबाजींच्या सानिध्यामध्ये येथे श्रमदान करण्यासाठी सर्वांना आवडते. त्यामुळे सर्वजण नेहमी आवर्जून येत असतात इथे. आणि इथून पुढे आता बाबाजी बोलतील. शपथ घेऊन सांगतो, ज्याला अडचण असेल त्यानं अमावस्या पौर्णिमेला यायचं, दिवसभर श्रमदान करायचं आणि बिगर नारळ भस्माचं घरी जायचं, तरी सुद्धा जगद्गुरु जनार्दन स्वामी त्याची इच्छा पूर्ण. टाळ्या वाजवल्या ना, आज असं ठरवलं तर कोणालाच नारळ भस्म द्यायचं. आज तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, चालेल का? नुसतं बोलले का वाजवल्या टाळ्या, बोलले का वाजवल्या. आणि तुम्ही खुश व्हाव्या म्हणूनच टाळ्या बोलत, काहीतरी त्याचं अनुकरण केलं पाहिजे आपण. कारण बाबाजी सांगायचे, जो करेल श्रमदान त्यास घडेल चारी
चारी धामाची यात्रा करून जे पुण्य मिळतं ते पुण्य बाबाजींनी कशामध्ये सांगितलं? श्रमदानामध्ये. आणि पुण्याच्या संग्रहाशिवाय माणसाच्या अडचणी दूर होत नाही. जे 5 वाजेपर्यंत श्रमदानासाठी थांबणार आहे त्यांच्यासाठी आणि जे 1-2 घंटे श्रमदानासाठी थांबणार आहे त्यांच्यासाठी असं वेगवेगळ्या प्रकारचं कामं त्यांच्यासाठी वाटून दिली जाते. आणि दर अमावस्याला पौर्णिमेला इथं बाबाजीची भेट होत असते आपल्याला. आणि इथं आम्हाला खूप बाबाजीच्या सानिध्यामध्ये काम करायला खूप भारी वाटतं. सर्वच वातावरण खूप छान आहे आणि सर्वांना बाबाजीच्या सानिध्यात राहायला खूप आवडते. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,